ग्रामगीता सर्वात जास्त पवनदादा बोंद्रे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आपल्याला उद्बोधित केलेला आहे. स्वराज्य निर्मितीचा इरादा नेक आणि एक होता, म्हणून माझा राजा लाखात नव्हे, करोडात नव्हे, या देशात नव्हे तर विश्वात वंदनीय होता, विश्वात वंदनीय होता. आजही वंदनीय आहे आणि उद्याही वंदनीय राहतील असे माझे राजे. 2030 ला छत्रपती शिवरायांची 400वी शिवजयंती येणार आहे. आज आपल्या गावामध्ये जो उत्सव सुरू झाला त्याची ही 8वी शिवजयंती आहे. हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम दियव निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रचक्षते. अर्थात हिमालय से लेकर कन्याकुमारी तक विस्तृत एवं देव देवताओं द्वारा निर्मित इस विशाल राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं. और आज जो हम यहाँ पर शिव जयंती का पर्व मना रहे हैं, इन सबके समूह संगठन को देवग्राम का छत्रपति शिवाजी माव का मावड़ा कहते हैं. प्रथमतः वंदन ज्या भारत मातेला, दुसरं वंदन उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांना, आणि तिसरं वंदन ज्यांनी असे तू हिमाचल हा महाराष्ट्र घडविला, नवे नवे वाढविला आणि त्याचं स्वराज्यात रूपांतर केलं आणि त्याचं साम्राज्य निर्माण केलं. असं स्वराज्य, साम्राज्य आणि सुराज्य अशा माझ्या छत्रपती शिवरायांना तिसरं वंदन. जो राजा असा घडला त्या राजाची राजमाता कशी असावी, आणि हा राजा जेव्हा घडतो त्याचा पूर्वार्ध किती तेज असावा म्हणून जाणून घेण्याचा आजचा हा दिवस. म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊरावजी लोहे, मंचावर ज्यांनी आत्ताच आपल्याला थोडक्यात का होईना उत्कृष्ट भाषण केलं असे आमचे देशमुख साहेब, त्या मंचावर उपस्थित पुन्हा आमचे उकेशजी चव्हाण साहेब, या गावचे सरपंच, या गावचे पोलीस पाटील, सर्व सन्माननीय मंडळी, तसेच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे या संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आया बहिणींनो, माझ्या वाड वडिलांनो आणि छत्रपतीच्या चिमुकल्या मावड्यांनो, सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती जर जाणून घ्यायचे असेल तर त्याचा पूर्वार्ध जाणला पाहिजे, आणि त्याचा पूर्वार्ध जर जाणला तर त्याचा उत्तरार्ध किती मोठा आहे हे लक्षात येतोय. आमचा देश कसा होता, आमचा देश म्हणजे काय, अरे पाहावं आणि पाहतच राहावं असा आमचा देश, जो सोन्यानं भरलेला आहे, जो धान्यानं भरलेला आहे, जो स्वरूपानं भरलेला आहे. कसा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, हे आत्ताचं गीत आहे. मग ज्या वेळेस आमचा देश रामायणाची गाथा सांगत होता, महाभारताचा पराक्रम गाजवत होता, या देशावर चंद्रगुप्त सम्राट झाले, या देशामध्ये सम्राट अशोक झाले, पृथ्वीराज चौहान झाले, महाराणा प्रताप झाले, एक नाही तर शेकडो राजे झाले, संत ऋषी मुनी, राजे महाराजे चक्रवर्ती सम्राट सगळे झाले. आणि या 400 वर्षानंतर आज आम्ही झालो, म्हणजे आमची किती फार मोठी प्राचीन परंपरा आहे. जगाला ज्ञान देणारे आम्ही. आता विश्वात्मके देवे वसुधैव कुटुंबकम सेवा परमो धर्म असे सांगणारे आम्ही. आमच्या दरवाजात जर पाहुणा आला तर त्याला अगोदर पाय धुवायला पाणी, नंतर चहा पाणी, जेवण देणारे आम्ही. आम्ही पाण्यामध्ये सुद्धा धर्म पाळणारे, दान धर्मामध्ये सुद्धा आम्ही धर्म जोडणारे. मग धर्माचा अभिमानी राजा छत्रपती महाराजा. मग आमचा पूर्वार्ध काय, आम्ही भारतातले गौरवशाली आहोत. आमचा गौरव काही साधा सुद्धा नाही. आमचा गौरव पोथी पुराणांमध्ये लिहावा. आमच्या गौरवानं या देशाची शहरं बनावी, या शहरांची नावं पडावी, असा आमचा गौरव.
पण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सुजाम्यहम परित्राणाय साधुरा विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाम संभवामि युगे युगे. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी पडेल तेव्हा तेव्हा जन्म घेणारा भगवंताचा अवतार आम्ही ऐकलेला आहे. मग आमच्या धर्माला कोणती ग्लानी होती? धर्माची मुळात व्याख्या करताना अगोदर संस्कार, संस्कृती आणि आमचा देश जवळ येतो, ज्याला आम्ही मानवता म्हणतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशी धर्माची व्याख्या होत नाही. जिथे मानवता आहे तिथे धर्माची व्याख्या जुळते. मग आमच्या देशावर काय संकट आलं? 8व्या शतकामध्ये आमच्या देशावर परकीय आक्रमण झाले आणि दाहिर राजाचा पराभव झाला. हिंदू राजा होता काश्मीरच्या खोऱ्यामध्ये. 1000 मध्ये गजनीनं आमच्यावर आक्रमण केलं. आमच्या आया बहिणींवर बलात्कार केले. पुरुषांना 4-4 रुपयाला विकल्या गेलं आणि आम्ही बंदिवासात जायला लागलो. या 12वें शतक जेव्हा आलं तर या 12व्या शतकामध्ये चंगेज खान नावाचा राक्षस चालून आला. असं म्हणतात की 50,000हून त्याच्या दासी होत्या. तर काय त्याची विचारधारा असेल? 14व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला आणि 1528ला मीर बाकेनं बाबराच्या आदेशावरून राम मंदिर पाडलं. आणि त्यानंतर आमच्या देशाची उतरती कळा सुरू झाली. आमचं काशी विश्वनाथाचं मंदिर असेल, श्रीरामाचं मंदिर असेल, तुळजा भवानीचं मंदिर असेल, पंढरपूरचा विठोबा असेल, सगळीकडे भंगाभंग लावलं. मग हे सगळं चालू आहे, हे सगळं चालू आहे. आणि या ठिकाणी ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. आणि जिथं आम्ही स्त्रीला माता म्हणतो, जिथं आता स्त्रीला आम्ही दुर्गेचं स्वरूप मानतो, तिची विटंबना या ठिकाणी होते आहे. हा प्रश्न जिजाऊला पडला की याचं समोरचं भविष्य काय असेल. जिजाऊ मोठ्या झाल्या. सिंदखेड राजांचं त्यांचं माहेर बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या विदर्भातील. तिकडे शहाजी भोसले दोघांचं लग्न झालं. दोघांचं लग्न झाल्यानंतर ते सुलतानाकडे नोकरीला होते दक्षिणेत. आणि त्याच वेळेस पतीपासून दूर जिजामाता राहिली पाहिजे म्हणून त्यांना सतत स्वाऱ्यांवर पाठवायचे. त्यांना एकेका गडकिल्ल्याची मोहीम द्यायचे, मोहिमेवर पाठवायचे. पण जिजामाते आणि शहाजी राजांनी एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न कोणतं होतं? की आमच्या देशात असलेला प्रत्येक पुरुष, प्रत्येक शेतकरी, अबाल वृद्ध, महिला, बाल, आमचे मंदिर, मठ सगळे सुरक्षित राहिले पाहिजे. मग सुरुवात मग जिजामातेनं मनस्वी स्वप्न बाळगलं. शहाजी राजांना सांगितलं. शहाजी राजांची ती संकल्पना होतीच. शहाजी राजांनी अनेकदा प्रयत्न केले पण ती अस्तित्वात येऊ शकली नाही. कारण उत्तरेकडे मुघल आणि दक्षिणेच्या तीनही भागामध्ये निजामशाही होती, कुतुबशाही होती आणि आदिलशाही होती. मग छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. कसा झाला हो छत्रपती शिवरायांचा जन्म? आज आम्ही समाजात म्हणतो आमची मुलं ऐकत नाही. काय ऐकत नाही? कारण की त्यासाठी जिजाऊ व्हावं लागते, त्यासाठी शहाजी व्हावं लागते. मग कसे ऐकतील? छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजामाता ही गर्भवती होती. तिला डोहाळे लागले. आता आमच्याकडे 16 संस्कार होतात. आमच्यातला पहिला संस्कार म्हणजे गर्भसंस्कार आणि शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि मधात बाकीचे 14 संस्कार येतात. मग जिजामातेला डोहाळे लागले. कशाचे डोहाळे लागले? मी घोड्यावर बसली पाहिजे, माझ्या हातात तलवार असली पाहिजे, मला साक्षात दुर्गा झाल्यासारखं वाटतंय. जी रणचंडी, जिला काली माता म्हणतात, ती ज्याप्रमाणे राक्षसाचं मुडका हातामध्ये घेऊन आहे अशा सारखं या भारत भूमीवर जो मुलींची छेड काढतो, महिलांची अब्रू लुटतो, महिलांना विकतो, त्या सगळ्यांना कापलं पाहिजे असे डोहाळे जिजामातेला लागतात.
मी घोड्यावर बसून आहे, घोडदौड कळत आहे, मी युद्ध करत आहे, मी लढाया जिंकत आहे. ते गर्भसंस्कार छत्रपती शिवरायांना आईकडून मिळाले. आणि शिवबा राजांचा जन्म झाला, साधा नाही झाला. शिवबा राजांचा जन्म कसा झाला? आमच्या देशावर जेव्हा परकीय आक्रमण चालून आली त्यावेळेस जिजामाता भवानीला साकडं घालते आणि म्हणते, एक पुत्र असा दे मला त्या दुष्टाचा नाश करण्याला. एक पुत्र असा दे मला त्या दुष्टाचा नाश करण्याला. छत्रपती शिवरायांचा जन्म होतो दिवस 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया. म्हणजे आता जो मार्च संपत आलेला आहे, आता गुढीपाडवा येणार आहे, फाल्गुन वद्य तृतीया शिवरायांचा जन्म झाला. आता गेलेला सण महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाऊस पडतो, हलका पाऊस झाला. साक्षात वरुण राजानं सुद्धा शिवबा राजांचा अभिषेक केला. शिवाईच्या मंदिरामधून वाईच्या घाटातून वाई वाई आवाज यायला लागला आणि त्या वाईच्या घाटातून शिवाईच्या आशीर्वादाने शिवबांचा जन्म झाला आणि नाव पडलं शिवबा. छत्रपती शिवराय मोठे व्हायला लागले, खेळू लागले, कोणाही जवळ सहज जायला लागले. 6 वर्षाचे असताना मासाहेब जिजाऊ आणि त्या राजवाड्यामध्ये अनेकांनी शिवबांवर संस्कार केले. कसे संस्कार केले? रामायणाच्या कथा सांगल्या, महापुरुषांच्या कथा सांगितल्या, महाभारताच्या कथा सांगितल्या, वेदांच्या ऋचा सांगितल्या, या देशावर होणारे अनन्य आक्रमण सांगितले, या देशावर जे झालेले राजे महाराजे चक्रवर्ती सम्राट या सगळ्यांचा इतिहास सांगितला. काय इतिहास सांगितला? की आम्ही एवढे मोठे असताना, आम्ही एवढे श्रेष्ठ असताना, आमच्या हातामध्ये तलवार असताना सुद्धा आम्ही गुलाम झालो, कारण आमची मानसिकता कुठेतरी खचली होती. आणि शिवबा राजांचा जन्म झाल्या, शिवबा राजांनी 6 वर्षात या सगळ्या गोष्टी आईकडून शिकून घेतल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज मोठे व्हायला लागले. मोठे व्हायला लागले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 6 ते 8 वर्षाचे होते त्यावेळेस मातीचे ढिगारे करू लागले, त्याला किल्ल्याचा आकार देऊ लागले, त्या ठिकाणी उभे राहू लागले आणि म्हणू लागले, होय मी हा राजा, मी लोकांना न्याय देणार. त्यांचे सवंगडी आजूबाजूला असायचे, ते म्हणायचे हा प्रधान, तो सरदार, तो पेशवा, आणि स्वतःच राज व्यवस्था तयार करून घेतली. आज आमच्यातले हे सगळे जे बालक बसलेले आहे वयाच्या 6व्या वर्षी, कोणी पहिल्या वर्गात आहे, कोणी दुसऱ्या वर्गात आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्या वर्षामध्ये हे स्वप्न पाहतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा आई जिजाऊ आणि शहाजी राजे त्यांच्या हातामध्ये एक ढाल देतात. एक ढाल देतात, त्याला राजमुद्रा म्हणतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाहस्तेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. 12व्या वर्षी बघा, म्हणजे आम्ही 6व्या 7व्या वर्गात असू, 12व्या वर्षी कर्तव्य देते जिजामाता आणि शहाजीराजे. काय कर्तव्य देते? प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाहस्तेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे शहाजीच्या पुत्रा शिवा, आपला देश अंधकारमय झालेला आहे, तुला याला उजीर द्यायचा आहे. कसा उजीर द्यायचा आहे? प्रतीपचंद्र लेखेव, म्हणजे जो गुढी पाडव्याचा जो चंद्र आहे तो हळूहळू हळूहळू होऊन मोठा होतो आणि वर्षभरात सगळ्यात जास्त उजेड देतो, असा तुला मोठा व्हायचा आहे. कुठून मोठा व्हायचा आहे? या गावातून का नाही, तू ज्या ठिकाणी आहे तिथून. आणि कुठपर्यंत व्हायचा आहे? ज्या ठिकाणी विश्व आहे त्या ठिकाणी, म्हणजे गाव, तालुका, जिल्हा, नगर, प्रांत, राज्य, देश, खंड, जग आणि त्याच्यानंतर ग्रह ताऱ्यांनी त्याच्या बाजूला असलेलं विश्व. तुला तुझं राज्य किती मोठं करायचं आहे? विश्व वंदनीय करायचं. आणि कसं करायचं आहे? मुद्रा भद्राय राजते, लोक कल्याणकारी राज्य. तुला राजा बनायचं नाही, तुला सेवक बनायचं आहे. तुला राजा बनायचं नाही, तुला सेवक. वयाच्या कितव्या वर्षी? 12व्या वर्षी दिलेली ही जबाबदारी आहे. आमचा मुलगा जेव्हा 12व्या वर्षी असतो, म्हणजे 12 वर्षाचा असतो, तेव्हा त्याला आपण दुकानात पाठवतो 20 रुपयाची नोट घेऊन. त्याला सांगतो 10 रुपयाचं सामान घेऊन ये काहीतरी. तो 10चं काहीतरी खरेदी करताना 5चं स्वतःसाठी घेऊन येतो. हा प्रारब्धाचा एक भाग. पण छत्रपती शिवरायांनी
म्हणजे हे त्याचं बालपण आहे, यात वाईट काही नाही. पण छत्रपती शिवरायांनी याच वर्षी जबाबदारी स्वीकारली. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा आम्ही 10व्या वर्गात असतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. त्याचं नाव तोरणा. आमच्याकडे जेव्हा शुभमंगल कार्य असतं तेव्हा तोरण लावलं जातं आंब्याच्या पानाचं. म्हणून शिवबानं पहिला स्वराज्याचा किल्ला जिंकला, त्याचं नाव तोरणा, आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. शिवबा राजांचा नुसता जन्म झाला नाही, जिजा मातेने करवून घेतला. एक पुत्र असा दे मला दुष्टांचा नाश करण्याला. शिवबा राजे हळूहळू मोठे होत गेले. याच वेळेस विजापूरच्या सुलतानाकडे त्यांचे वडील शहाजी राजे नोकरी करत असताना छत्रपती शिवरायांना त्यांच्या वडिलांनी म्हटलं की चला बाळराजे चला, ते आपले सुलतान आहे त्यांना भेटून येऊ. बाळराजे गेले. वडिलांनी मुजरा केला सुलतानाला, पण शिवबांनी केला नाही. आता वडिलांचं नाही ऐकलं, पण का नाही ऐकलं त्याच्या मागे आईचे संस्कार होते. बघ शिवबा, हे जे राज्यकर्ते आहेत ना, हे आपल्या आया बहिणी पळवून नेतात. शेतकऱ्यांनी कापलेला माल, घरी आणलेला माल लुटून नेतात. आपल्या स्त्रिया विकल्या जातात, आपल्या पुरुषांच्या कत्तली केल्या जातात. हे आपले नाहीत. म्हणून छत्रपती शिवरायांनी मुजरा केला नाही. त्याच वेळी प्रण घेतला की मी यानंतर यांना सडो की पळो करून सोडीन. शिवबा राजांनी अनेक छोट्या मोठ्या मोहिमा केल्या. एक छोटासा पुरंदर नावाचा किल्ला जिंकला. आपले मावळे त्या किल्ल्याजवळ बसवले आणि त्या किल्ल्याच्या आजूबाजूला खोदकाम झाल्यानंतर बऱ्याच सुवर्ण मुद्रा सापडल्या. स्वराज्याची निर्मिती जेमतेम झाली होती. स्वराज्यामध्ये कोण सरदार असावा, कोणते सैन्य असावे याची कुठलीही व्याप्ती नव्हती. पण अशा वेळेस सापडलेला खजिना शिवरायांच्या सेवकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्याच्यातून सैन्य भरती केली गेली आणि महाराजांनी मोहिमा सुरू केल्या. या मोहिमा सुरू केल्यानंतर या महाराष्ट्राच्या छातीवर पुन्हा दोन लोक चालून आले, फरात खान आणि फतेह खान. छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजे आणि एक त्यांचे पुत्र सुद्धा संभाजी राजे. पण थोरले बंधू, मोठे बंधू दोघांनी ही मोहीम यशस्वी केली. फरात खान आणि फतेह खानाला हाकलवून लावलं. आणि त्यावेळेस विजापूरमध्ये एक आवाज गुंजला, अरे वो दक्कन का जो लोग है, जो दक्कन के लोग है वो खुद को मावले बनाते बोलते हैं और उनका जो सरदार है उसे लोग शिवा कहते हैं. बघा, आपण राजा म्हणतो पण ते सरदारच म्हणायचे. आणि त्या शिवबानं नाकात दम आणलेला आहे आपल्या आजच्या भाषेत म्हणायचं तर. आणि म्हणून छत्रपती शिवरायांवर त्यांनी मोहीम करण्याचं ठरवलं. पण महाराज खंबीर होते, महाराजांचे विचार तेजस्वी होते. महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, 12 बलुतेदार एकत्र केले आणि सैन्यामध्ये भरती करून घेतली. मग सैन्यामध्ये भरती कोणाची होती? सगळ्यांचीच होती. आज आपल्याला एक जातीयतेची कीड लागलेली आहे आणि त्या किडीमुळे बरंच नुकसान आपल्या देशाचं होत आहे. कुठपर्यंत, किती, काही मर्यादा असतात, त्या ठेवल्या पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे काय आहे ते जाणलं पाहिजे. मग तेली, कुंडी, माडी, चंबार, सुतार, लोहार, शिंपी, साडी हे सगळे छत्रपती शिवरायांनी एकत्र केले. ज्यांनी म्हटलं की आम्ही मळके घडवणारे आहोत त्यांच्याही हातात तलवारी दिल्या. ज्यांनी म्हटलं आम्ही सुतार आहे त्यांच्याही हातात तलवारी दिल्या. ज्यांनी म्हटलं आम्ही लोहार आहे त्यांच्याही हातात तलवारी दिल्या. आणि सांगितलं हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. आणि याच वेळेस आमच्या मातीवर पुन्हा एक संकट चालून आलं. कोणतं संकट चालून आलं? तिकडे विजापूरच्या सुलतानाने त्याला माहित झालं की छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा व्याप वाढवत आहे, तर शहाजी राजांना तुरुंगात टाकलं. राजमाता जिजाऊ चिंतेत पडल्या. सईबाईंची प्रकृती खराब होती आणि याच वेळेस छत्रपती शिवरायांनी सईबाईंची सल्लामसलत केली आणि मोठ्या चातुर्याने त्यावेळेस दिल्लीच्या गादीवर शहाजहान बसला होता. त्याला पत्र व्यवहार केला आणि गोडगोड भाषेतून महाराजांचं जे युक्ती चातुर्य आहे, ज्याला आजच्या भाषेत राजनीती म्हणतो, आणि राजनीतीचाच एक भाग म्हणजे कूटनीती,
आपल्या वडिलांना सोडवून घेतलं. त्या पत्रात काय लिहितात छत्रपती शिवाजी महाराज? तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. शहाजहानला पत्र लिहितात, तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. सध्या आमचे वडील संकटात आहेत, तुम्ही आम्हाला मदत करावी. आमचे वडील तुमचे मित्र आहेत, आम्ही आपल्या संकट समयी मदतीस धावू, असं पत्र लिहितात. आणि त्यांच्या वडिलांची सुटका, कारण त्यावेळेस दिल्लीचा आवाज गल्लीपर्यंत चालायचा. आजही चालतो, आजही देशाची राजधानी तिकडेच आहे, तिथला आवाज आजही गल्लीपर्यंत चालतो, तेव्हाही चालायचा. शहाजींची सुटका झाली, पण याच वेळेस स्वराज्य बळकट झालं, कारण की स्वराज्यामध्ये सैनिकांची भरती वाढली. नवे सैनिकांचीच भरती नाही वाढली, तर सर्व शेतकरी प्रजा सुद्धा सुखी व्हायला लागली. कारण आमच्या देशावर जो जिझिया नावाचा कर लावला गेला होता, तो जिझिया नावाचा कर बंद झाला. शेतकऱ्यांवर जो अतिरिक्त शेतसारा होता, तो बंद केला गेला. आजही बघा तुम्ही, वायदा जो आहे ना, वायदा शेतकरी बांधव 100, 200, 500 रुपये असतो, हे शिवरायांची देण आहे, लक्षात घ्या. सरकारचं सोडा, योजना येतील आणि योजना जातील. त्यानंतर आमच्या आई बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रेरणा केलं. कुठलाही एखादा सुलतान सरदार महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनेही पाहू शकला नाही. पण त्याच वेळेस जेव्हा हे स्वराज्य वाढत आहे, इथले शेतकरी शेतसारा देत नाही, इथले शेतकरी प्रगत होत आहे, आता इथल्या मुली आपण पळवू शकून नेत नाही, म्हणून अशा वेळेस सुलतानाला वाटलं की आता आपली सत्ता धोक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंना एकत्र करत आहे, त्यांना जागृत करत आहे, महिलांनाही सशक्त करत आहे आणि युवकांच्या हातात तलवारी देत आहे, स्वराज्यासाठी लढा म्हणत आहे. तर त्यावेळेस त्याचीच माता, जिचं नाव उमिया बेगम, ही भर सभेत आवाहन करते. काय आवाहन करते? है कोई माई का लाल इस सभा में जो शिवा को परास्त कर सके, असं आवाहन करते. काय आवाहन करते? है कोई माई का लाल इस सभा में जो उस शिवा को परास्त कर सके. त्यावेळेस एक 32 दाताचा बोकडासारखी वाढलेली दाढी, 6-6.5 फूट उंचीचा अफजल खान उभा झाला. हाँ मैं हूं, मैं उस दक्कन के चुहा को यहाँ लेके आऊंगा, उसको पकडूंगा, वहां मारूंगा. दुनियाभराच्या पोकळ आश्वासनं देऊन टाकले. चांदीच्या ताटामध्ये विडा होता, तो उचलला आणि खाल्ला. आमच्याकडे आमच्या आई बहिणी आहे, सगळ्यांना माहिती आहे, भजन मंडळी आहे, त्यांनाही माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जर भजनाला जायचं असलं तर विडा द्यावा लागतो. बुक्क्याची पुडी बांधून दिली असते. विडा घेतला. छत्रपती शिवरायांना पकडण्याचा आणि मारण्याचा वेळ ठरली, दिवस ठरला, सगळं ठरलं आणि तो महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आला. कसा चालून आला? तर आमची अस्मिता आहे. आमची काय अस्मिता आहे? आता इथं सगळ्या बसलेल्या ज्या आया बहिणी आहे किंवा आमचे बसलेले समोर सगळे तरुण मंडळी आहे बघा, हे सगळे मान्यवर कसे शोभिवंत दिसतात. छान. आता उकेश भाऊचं उदाहरण घेऊ. छान फेटा आहे, टिळा आहे, भारतीय वेशातले कपडे आहे, त्याच्यावर छत्रपती शिवरायांचा लावलेला बॅच आहे, हाताला घडी आहे, म्हणजे कसं छान स्वरूप दिसते. असं इकडे आया बहिणीचं एखादं बघा, सुंदर साडी आहे, डोक्यावर भांग आहे, टिकली लावलेली आहे, मंगळसूत्र आहे, हातामध्ये अंगठ्या आहे, सुंदर स्वरूपी लहान लहान तरुणी ज्यांनी स्वागत गीत म्हटलं. ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि हीच संस्कृती त्यांच्या डोळ्यात खुपायला लागली. आता महाराष्ट्र तेजोमय व्हायला लागलेला आहे. ज्या आमच्या आया बहिणींवर जे डोळे ठेवून होते, त्याच डोळे वटारायला लागलेले होते. मग अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला. त्यानं सगळ्यात पहिला हल्ला आमच्या संस्कृतीवर केला. रस्त्याने येणाऱ्या काही तरुणींना त्यांचा विनयभंग केला. पंढरीच्या विठोबाला सोलापूरकडून येत असताना मूर्ती भंग केली. तुळजाभवानीची मूर्ती हातोड्यानं फोडली आणि त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये चालून आला. छत्रपती शिवरायांना बाहेर आलं पाहिजे असं त्याला वाटत होतं, पण छत्रपती शिवराय बाहेर आले नाही, कारण योग्य वेळेची वाट पाहत होते. खान आला, तो वाईचा घाट होता, 40,000चं सैन्य घेऊन आला. सोबत तर भरपूर सैन्य होतं, पण तो जेव्हा आला तेव्हा 40,000चं सैन्य घेऊन आला.
आणि हे 40,000चं सैन्य घेऊन येत असताना तो जेव्हा घाट चढत होता तर त्या घाटाचं नाव होतं रळकुंडीचा घाट. कोणता? रळकुंडीचा घाट. आणि सुखात आणि दुःखात रडत असतो, पण सगळ्यात जास्त केव्हा रडतो? दुःखात. केव्हा रडतो? आता एखादा पहाड जर चढायला लावला, आई वडिलांनी सांगितलं का जा आता थोडासा शेतातून ये, आणि पहिल्यांदाच रडतो मी नाही, आज रविवार थोडी आहे की नाही? शेतातले काम सोपे आहेत का? पण वेळेनुसार केले पाहिजे. त्या रळकुंडीच्या घाटाच्या खाली 35,000 सैन्य सोडलं, 5,000 सैन्य वर घेऊन आला, कारण पाण्याची व्यवस्था नव्हती. बरेच लोक तहानलेले होते आणि रडायला सुद्धा लागले, कारण त्याचं नावच रळकुंडीचा घाट होता. कोणत्या बसण्याच्या आम्ही नादात पडलो नाही, छत्रपती शिवरायांना पकडायला आलो, असा विचार त्यांच्या मनात पडला. पण तरी तो अफजल खान होता, चालून आला चालून आला चालून आला. छत्रपती शिवराय त्यावेळेस प्रतापगडावर होते. प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी महादेवाचा अभिषेक केला, भवानीची पूजा केली आणि अफजल खानाला पत्र लिहिलं. पत्रात काय लिहितात बघा, महाराजांचं युक्ती चातुर्य किती सुंदर आहे. पत्रात काय लिहितात छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही आमच्या वडिलांसारखे, तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, आम्हीच तुमच्यापर्यंत येतो. कधी? दरवाजात आल्यावर? दरवाजापर्यंत तर आलाच होता की रे, प्रतापगडाच्या पायथ्याशी. हे महाराजांची युक्ती, बुद्धी चातुर्य. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी एक तंबू उभारला गेला शामियाना, त्याच्यात तो अफजल खान थांबला होता, त्याच्याबरोबर त्याचे काही लोक सुद्धा होते. महाराजांनी भेटीची वेळ ठरवली आणि भेटीच्या वेळेमध्ये त्याला भेटायचं, सल्ला मसलत करायचा आणि स्वराज्यावर आलेलं संकट दूर सारायचं, असा महाराजांचा प्रण होता. पण त्याच वेळेस त्यांचा वकील सांगायला लागला की महाराज, हा दुश्मन आहे आणि हा साधा सुद्धा दुश्मन नाही, तर हा गिळंकृत करणारा दुश्मन आहे. हा कधी मारेल, कधी संपवेल, कधी काही करेल, काहीही नेम नाही. त्यावेळेस काही मावळे म्हणायला लागले ना, महाराज महाराज नाही नाही, तुम्ही जाऊ नका, तुमच्या ऐवजी आम्ही जातो. तुम्हाला जर काही झालं तर या स्वराज्याचं काय व्हायचं, या स्वराज्यातील शेतकऱ्यांचं काय व्हायचं, या स्वराज्यातील आया बहिणींचं काय व्हायचं, अबालवृद्धांचं काय व्हायचं. महाराज तुम्ही जाऊ नका, तुमच्या ऐवजी आम्हाला संधी द्या, आम्ही जातो. पण महाराज म्हटले नाही, आज संकट समय मी घरात राहू शकत नाही. तुमच्यासारखे जे मावळे आज माझ्या सैन्यात आहे, या सगळ्यांच्या आईला आणि वडिलांना मी वचन देऊन चुकलेलो आहे की हे स्वराज्य जे निर्माण होईल ते रयतेचं राज्य असेल आणि ते लोककल्याणकारी असेल. त्यासाठी स्वराज्यावर येणार प्रत्येक संकट सारण्यासाठी हा शिवबा सक्षम आहे. मग शिवबा राजांना तरीही काही लोकांनी विनंती केली, पण शिवबा राजांनी म्हटलं, जर मला काही झालंच तर माझ्या मागे छत्रपती म्हणून नेतोजी पालकर असतील. बघा, आज आमच्या घर परिवारामध्ये, राजकारणात, समाजकारणात किंवा कोणीकडे बाप गेला तर मुलगा तयार आहेच, मुलगा गेला तर नातू तयार आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराज कोणाचं नाव घेतात? नेतोजी पालकर, भोसले कुटुंबाच्या व्यतिरिक्त. आणि या ठिकाणी नाव घेतल्यानंतर बाकी सगळ्यांना आश्वासन देतात आणि गडाच्या खाली उतरतात. प्रतापगडाच्या खाली उतरत असताना 12ची वेळ ठरलेली. कितीची वेळ? 12 वाजता सूर्य कुठे असतो? डोक्याच्या वर. बघा महाराजांचं बुद्धी चातुर्य. अफजल खान खालून वर पाहतो तर त्याला सूर्य दिसतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वरून खाली पाहतात तर छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं त्या तंबूतलं दिसतं. एवढं बुद्धी चातुर्य. म्हणून आमच्या राजाला अष्टपैलू असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याला आमच्या इंग्रजीच्या भाषेमध्ये ऑलराऊंडर असे म्हणतात. पण महाराजांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू नाही, हे त्याच्याही पलीकडे आहे. ज्याला 12, 18, 20, 25 पैलू जे शिवगर्जेने ताते सांगितले, हे सगळे महाराजांचे पैलू आहेत. भेटीची वेळ ठरली. महाराज प्रतापगडावरून खाली उतरायला लागले. महाराजांबरोबर 10 अंगरक्षक होते आणि सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक हा अफजल खाना बरोबर होता. अफजल खान अंगुराचं सरबत घेत बसला होता. त्याच वेळेस छत्रपती शिवराय आले अशी बातमी कळली. तो ग्लास खाली ठेवला आणि छत्रपती शिवरायांना आत येण्याविषयी सांगितलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला विचारलं, आत कोण कोण आहे? त्यावेळेस वकिलांना सांगितलं की आतमध्ये सय्यद बंडा, अफजल खानाचा अंगरक्षक, ज्याला बॉडीगार्ड असे म्हणतो, आणि अफजल खान आहे. छत्रपती शिवाजी महाराज दचकले, घाबरले, थांबले आणि म्हणाले, नहीं नहीं, मैं अंदर नहीं जाऊंगा, मैं सय्यद बंडा से बहुत डरता हूं, मुझे बहुत भय लग रहा है. महाराजांचं युक्ती चातुर्य होतं.
आणि अफजल खान असा हात करून हसू लागला. ये दक्कन का शेर बोलता है खुद को, ये तो चूहा है, ये तो सय्यद से डर गया तो मेरे से क्या लढेगा. पण शिवरायांसाठी युक्ती चातुर्य होतं. सय्यद बंडा म्हणायला लागला, हुजूर हुजूर हुजूर, ये काफिर की चाल लग रही है, आप मुझे बाहर मत भेजिए. वो शिवा कोई साधारण आदमी नहीं है. परंतु अफजल खानाला बाहेर पाठवण्यात यश आलं आणि अफजल खानानं सय्यद बंडाला बाहेर पाठवलं. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या अंगरक्षकालाही बाहेर पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराज आत पाऊल टाकताच अफजल खान उभा झाला. 6-6.5 फूट उंचीचा, एवढी वाढलेली बोकडासारखी दाढी, धिप्पाड छाती आणि येता क्षणी म्हणतोय, आ शिवा, आ मेरे गले लग जाओ. अच्छा तो वो दक्कन का शेर जो कहते हैं वो तू ही है. असं म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज त्या अफजल खानाकडे पाहायला लागले. 5-5.5 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराज, गौरवर्ण, साक्षात भगवान शंकरासारखा लागलेला भस्माचा टिळा, या डोक्यावर जिरेटोप आणि अंगावर घातलेला सदरा, हातामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठा आणि सुवर्ण कड, महाराज असे शोभिवंत दिसत होते जसे काही शंकराचं स्वरूप आहे. माझा राजा एवढा किती महान आहे की 400 वर्षानंतर आपण एकाच राजाची जयंती साजरी करतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण बोलता बोलता ज्यांचं नाव घेतात आपसुक तोंडून जय निघतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एवढ्या मोठ्या राजांमध्ये एकच जयंती अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नाही तर जवळजवळ 100-150 देशांमध्ये साजरी होते. हे रसायन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हात समोर करून म्हणतो, आ शिवा, आ मेरे गले लग जा, मेरे गले लग जा. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहतात आणि विचार करतात की याच्या मनात दगा तर नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा दगा ओळखला. जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांकडे चालून आला, महाराज फक्त पाहतच राहिले आणि अफजल खानाने महाराजांना कडकडून मिठी मारली. महाराजांचं जे मस्तक होतं, महाराजांची जी मुंडकी होती, ते बगड्यामध्ये दाबली आणि दाबून कट्यार काढली आणि महाराजांच्या पाठीवरून वार केला. पण महाराजांनी आतमध्ये चिलखत घातलं होतं. चिलखत कळतंय ना, सुरक्षा कवच. महाराजांचा सदरा टर 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 फाटला. पण महाराजांनी क्षणाचाही विचार न केला. महाराजांनी आपल्या हाताची वाघनखं काढली आणि ती अफजल खानाच्या पोटामध्ये टाकली आणि अफजल खान संपवला. या महाराष्ट्राच्या छातीवर पुन्हा एक हिंदुत्वाचा भगवा गाडला. याचा धक्का फक्त महाराष्ट्रातच नव्हे, दक्षिणेतच नव्हे तर दिल्लीत सुद्धा पोहोचला होता. अभी शिवा कोई साधारण नहीं रहा है, उसने अफजल्या को फाड़ा है. महाराजांची एवढी महती वाढली की महाराजांकडे आता 40 किल्ले होते. आपण कधी कधी म्हणतो की काय होतं माझ्याकडे, एखाद घर बांधल्यानंतर वा बघा किती छान बांधलंय. महाराजांकडे किती 40 किल्ले होते. किती, मग किती गर्व पाहिजे त्या व्यक्तीला. पण मुळात गर्व नाही. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार आहे, प्रत्येक ठिकाणी सरदार आहे आणि अचूक असं व्यवस्थापन महाराजांचं आहे. महाराजांचा इतिहास एवढा ज्वाजल्य आहे, एवढा गौरवशाली आहे की जेवढा अभ्यासावं तेवढा कमी पडेल. परंतु आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त 2 पानात संपले. छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा विषय कॅलिफोर्निया नावाची युनिव्हर्सिटी शिकवते. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जेव्हा आपल्या देशामध्ये येतात आणि त्यांची आई म्हणते तू भारतात जाणार आहेस. बघा, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती भारतात येतात तेव्हा त्यांची आई म्हणते कुठे जाणार आहेस तू, भारतात. तर तिथे गेलास तर माझ्यासाठी रायगडावरची माती घेऊन ये. एवढा मोठा माझा राजा कर्तृत्ववान होता. छत्रपती शिवराय एका तासात सांगून होणार नाही, एका दिवसातही होणार नाही, एका महिन्यातही होणार नाही. त्यासाठी आपल्या घरामध्ये तो ग्रंथ असणं गरजेचं आहे. आपल्या घरी 5 गोष्टी असायला पाहिजे. 5
5 पुस्तकं असायला पाहिजे. जर मस्तक सशक्त करायचं असेल तर सगळ्यात पहिलं गाथा, दुसरं गीता ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, आणि तिसरं ग्रामगीता, चौथं संविधान, आणि 5वं शिवचरित्र. एकदा जर शिवचरित्र वाचलं तर तुमचा मुलगा, तुमची मुलगी किंवा तुम्ही इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळे विचार करणाऱ्या समाजात नक्की असाल. एक रसायनच आहे. छत्रपती शिवरायांचे गाणे जर वाजायला लागले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जय जयकार व्हायला लागला तर अंगावर शहारे येतात. हे आज नाही, आमच्या पिढ्याने पिढ्या आमच्या रक्तात रुजलेलं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर तुमचे आमचे आडनाव काय असते? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या आमच्या पूजा पद्धती काय असत्या? छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं नसतं तर तुम्ही आम्ही कोण असतो? आज आमच्या एखाद्या स्त्रीकडे जर पाहिलं तर किती सुंदर स्त्री दिसते. आपण दुसऱ्यांवर टीका करणार नाही, पण आपलं स्तुत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. समोर मोठी मातृ भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत. आपलं छत्रपती शिवरायांचं त्रिसूत्री संविधान होतं, देव धर्म आणि देश. आणि हे संविधान आजही लागू पडतं. कसं पडतं? देव टिकला तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल, देश टिकला तर कुटुंब टिकेल, कुटुंब टिकला तर समाज टिकेल, समाज टिकला तर व्यवस्था टिकेल, आणि व्यवस्था टिकेल त्या ठिकाणी देश असेल, आणि ज्या ठिकाणी देश असेल त्या ठिकाणी पुन्हा देव असतील, आणि ज्या ठिकाणी देव असेल त्या ठिकाणी पुन्हा धर्म असेल. आता आम्ही दगडातही देव पाहणारे माणसं आहोत, आम्ही पाण्यातही देव पाहणारे माणसं आहोत, आम्ही अग्नीतही देव पाहणारे माणसं आहोत, आम्ही सूर्यातही देव पाहणारे माणसं आहोत, आम्ही झाडातही देव पाहणारे माणसं आहोत. याचं कारण म्हणजे आमची संस्कृती आहे. आणि आमची संस्कृती ही विज्ञानवादी आहे. ही जरी अध्यात्माची असली तरी विज्ञानवादी आहे. कशी आहे? स्त्रिया भांग भरतात, पुरुष भरत नाही. कधी प्रश्न पडला नाही का? स्त्रिया जोडव्या घालतात, पुरुष घालत नाही. कधी प्रश्न पडला नाही का? पुरुषांच्या उजव्या बोटाच्या या बोटामध्ये उजव्या हाताच्या अंगठी असते, स्त्रीच्या डाव्या बोटात असते. कधी प्रश्न पडला नाही का? पण स्त्री पुरुष दोन्ही कान टोचवतात. कधी प्रश्न पडला नाही का? याच्या मागे विज्ञान आहे. हे विज्ञान का आहे? कारण ही आमची भारतीय संस्कृती विज्ञानवादी आहे. आज बरेच लोक याला अंधश्रद्धा म्हणतात किंवा काही काही म्हणतात. स्त्रीला जेव्हा गर्भधारण होते तिला तेव्हा 5 धातूंची गरज असते, आणि तिला 4 धातू हे अन्नातून मिळत असतात, 5वा मिळत नाही. त्याचं नाव चांदी, म्हणून चांदीचे जोडवे 2 नंबरच्या पायाच्या बोटात घातले जातात. हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे. कवड्याची, रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ गळ्यात घातली जाते, कारण त्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, म्हणून या माळ घातल्या जातात. आणि सोन्याची जर मंगळसूत्र घातलं तर त्यातूनही तेच प्राप्त होते, म्हणून महिला मंगळसूत्र घालतात, आणि पुरुषांच्या गळ्यामध्ये माळा असतात. हे शास्त्रीय कारण आहे. आम्ही कधीतरी 8वी 9वी 10वी 11वी 12वी सायन्स मध्ये शिकलो असेल शास्त्रीय कारणे. आमची भगवद्गीताही सांगते, उदकाचे आवेशे विद्युत लताही मिळे. थॉमस अल्वा एडिसनने विजेचा शोध लावला, पण ही भगवद्गीता पहिलेच सांगून गेलेली आहे. अभ्यासाची उणीव आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ग्रंथ निर्मिती केली. कशी ग्रंथ निर्मिती केली? आमच्या देशावर जे जे आक्रांता चालून आले त्यांनी आमचे ग्रंथ जाळले. आमच्या तत्कालीन युनिव्हर्सिट्या जाळल्या. तेव्हा गुरुकुल असायचे. पुन्हा ग्रंथांच्या रचना केल्या. शेतकऱ्यांना कर माफ करून दिला. सगळ्यांसाठी नोकऱ्या खुल्या केल्या. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या, तलाव बांधली, विहिरी खोदल्या. हे सोपं होतं. आजूबाजूला सगळीकडे आग लागली असताना हे विझवणं हे सोपं होतं. जर जीवनात प्रश्न पडला असेल 10वी 12वी करत असताना की मला जर कमी मार्क्स पडले तर काय, तर त्याचं पण उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सगळं मिळवल्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं कापली. बाजी प्रभू देशपांडेंनी घोडखिंड लढवली, आणि घोडखंड लढवून त्याचं नाव समोर पावनखिंड झाले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशालगडाकडे गेले. मग त्यानंतर छत्रपती शिवरायांनी तोफा उडवल्या, सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं साम्राज्य निर्माण केल्यानंतर 4 लाखाची फौज, किती लाखाची?
स्वराज्यावर यायला लागली. छत्रपती शिवाजी महाराज दचकले. आता स्वराज्य धोक्यात आहे, मला काहीतरी करावं लागेल. प्रत्यक्ष 1 लाखाची फौज समोर आलेली होती. म्हणून मिर्झा राजे जयसिंग, बघा आपलेच राजे तेव्हा पण कसे होते, आताही कधी कधी भारतात असं किंवा आजूबाजूला घडतं. तो राजा औरंगजेबाच्या बाजूने होता, औरंगजेबाची नोकरी करत होता आणि तो छत्रपती शिवरायांवर आक्रमण करण्यासाठी आला. औरंगजेबानं दोघात लावून दिलं, तू पण हिंदू, आपसात लढानं मरा, संपवा विषय खतम करा. तो चालून आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही मारवाड प्रांताचे आहे, तुम्ही राज्य करा, मी तुम्हाला मदत करतोय. पण तो छत्रपती शिवरायांना म्हणायला लागला, हत्यार टाका नाहीतर तुम्हाला जेरबंद करतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेव्हा 35 किल्ले होते. किती? 35. त्याच्यापैकी 23 किल्ले पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगच्या माध्यमातून औरंगजेबाला दिले. आणि अट होती, काय अट होती? सुवर्ण मुद्रा पाहिजे, त्याही दिल्या. दुसरी अट होती की 9 वर्षाच्या शंभू बाळाला घेऊन आग्र्याला यायचं आहे. मग आग्र्याला गेले. मुलुकचंद की सराई म्हणून छत्रपती शिवरायांचा पहिला मुक्काम पडला. मी आताच जाऊन आलो 15-20 दिवसाच्या अगोदर त्या ठिकाणी, कानपूर जवळ, आग्र्याजवळ. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना रामसिंग नावाचा जो एक सरदार आहे तो घेऊन गेला. पण हे महाराज होते बघा, महाराज, आणि सरदाराच्या रांगेत उभं केलं म्हणून महाराजांना स्वतःचा अपमान वाटला. महाराज परत आले. परत आल्यानंतर महाराजांनी एकदा दरबार सोडला, औरंगजेबाने एकदा छत्रपती शिवरायांना पाहिलं आणि छत्रपती शिवरायांनी एकदा औरंगजेबाला पाहिलं. त्यानंतर त्यांची कुठेही इतिहासात भेट झालेली नाही. बघा, 9 वर्षाचा मुलगा, आपण म्हणतो या मुलाला काय समजतं, पण बाळ कळू पाजावं लागते. ज्या मुलाच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र जर हरवलं तर तो मुलगा सगळ्यात हुशार असतो, कारण की त्याच्या जीवनात लहानपणीच जबाबदाऱ्या येत असतात. पण छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्या मुलाला सांगितलं की तुझ्या डोक्यावर सुद्धा आतापासूनच जबाबदाऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बिमार पडल्याचं सोंग करतात, एका ठिकाणी राहतात आणि छत्रपती संभाजी महाराज रोज औरंगजेबाला भेटायला त्या दरबारात जातात. असं कित्येक दिवस सुरू राहिलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी विनंती केली. काय विनंती केली? की आता मी बिमार पडलेलो आहे, आता मी आजारी पडलेलो आहे, मला दान धर्म करायचा आहे. मला काय करायचं आहे? दान धर्म करायचं. तर तुम्ही मला काय द्या? कपडे द्या, मिठाई द्या, आणि हे देण्यासाठी पेटारे द्या. मग या पेटाऱ्यातून मिठाई पाठवली गेली, या पिटाऱ्यातून कपडे पाठवले गेले, या पिटाऱ्यातून विविध वस्तू लोकांपर्यंत पाठवण्यात आल्या, फकीरांना देण्यात आल्या, साधू संतांना देण्यात आल्या, गरिबांमध्ये वाटण्यात आल्या. परंतु त्याच वेळेस छत्रपती शिवरायांनी, आजच्या भाषेत ज्याला कंप्लेंट म्हणतो, तक्रार केली. तुमचा असा आलमशा, असे कुचकामी पेटारे जे या मिठाईचं वजन पेलू शकत नाही, असे आमच्या स्वराज्यात पा कसे पेटारे, असे मजबूत. हे महाराजांची युक्ती होती बघा. मग एक दिवस असंच छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगले पेटारे आल्याचं हेरलं. दिवस ठरला, वेळ ठरली, वार ठरला आणि महाराजांनी स्वतः शंभू राजाच्या आणि स्वतःची दोघांची सुटका पेटाऱ्यातून करून घेतली. आग्र्याची सुटका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आले तेव्हा आपल्या बाळाला शंभू राजांना मथुरेत ठेवून आले. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच भागातून चंद्रपूरला जाऊन मग राजगडावर गेल्याचे इतिहासात पुरावे आहेत. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आपली भूमी सुद्धा पावन झालेली आहे. आणि या भूमीमध्ये आपण शिवजयंती करतो आहे. आपण देवग्रामवासी शिवजयंती करतोय की ज्या गावाच्या नावातच देव आहे. म्हणजे आपण किती पावन असावे. कारण आज 400 वर्षानंतर त्यांचे मावळे म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय. आमच्या राजाला देवाची उपमा आहे. का आमच्या राजाला देवाची उपमा आहे? कारण की आमचा राजा देव नसला तरी आमच्या राजामुळे देव देवळात होते. कसे होते? स्वातंत्र्यवीर सावरकर एका कवितेमध्ये लिहितात, शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार. नर राक्षसाचा करुणी सहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आलो सवत्वरी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो सवत्वरी आरती गाया. माझा राजा का देव आहे?
माझा राजा देव नसला तरी माझ्या राजामुळे देव देवळात होते. आणि तीच परंपरा आजही आहे. काशीला जर गेले तर तिथे भोसला घाट आहे, काशीला गेले तर तिथं मणिकर्णिका घाट आहे, काशीला गेले तर तिथे अहिल्या घाट आहे. हे महाराष्ट्राची देण आहे काशी विश्वनाथाला. हा ज्वाजल्य इतिहास आहे, हा रक्तरंजित इतिहास आहे, हा गौरवशाली इतिहास आहे, हा परंपरेचा इतिहास आहे. आम्ही अंधश्रद्धावान नाही. आज जमाना बदलला, व्यसन बदलली, फॅशन बदलली, पण आमची संस्कृती आम्ही विसरू शकत नाही. जोपर्यंत आमची संस्कृती आम्हाला बांधून ठेवते तोपर्यंत आम्ही स्वत्व विसरू शकणार नाही. या मंचावर जेव्हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पडला तेव्हा एक आनंदाची गोष्ट मला इथं पाहायला मिळाली. ते म्हणजे प्रत्येक स्वागत करता सगळ्या मोठ्यांच्या पाया पडत होता. ही आमच्या संस्कृतीची देण आहे. ही का देण आहे? बाकी ठिकाणी नाही पडत, बाकी देशात नाही. भारताची एक असा देश आहे का जो भारत माता म्हणतो, जो गाईला माता म्हणतो, जो आईलाही माता म्हणतो, मावशीलाही माता म्हणतो, चंद्र सूर्याला पिता समान मानतो, या धरणीला पण माता म्हणतो. आमचा देश आर्यवर्त, अजनाथ खंड, जम्बूद्वीप, म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं झालं हिंदुस्थान आणि भारत कसा होता, किती मोठा होता. अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, म्यानमार, भूटान, नेपाळ, श्रीलंका, एवढा मोठा आमचा देश होता. आज या सगळ्यांकडे गेलं तर आमच्या देशाचं मोठं आर्किटेक्चर पाहायला मिळतं. इकडे जवळ एक आमनेरचा किल्ला आहे, पाहिलाय का तुम्ही कधी? बाजूला आमनेरचा किल्ला आहे, पाहिला का कधी? एक मोठा इतिहास आहे आमनेरच्या किल्ल्याचा. आमनेरच्या किल्ल्याचा, सीताबर्डीच्या किल्ल्याचा आणि रामटेकच्या किल्ल्याचा. 1975 ची चळवळ आमनेरच्या किल्ल्यावरून झाली होती आणि अख्ख्या भारताला वेडावून लावलं होतं 1975च्या इतिहासाने. आणि तोच किल्ला त्या मोवाडच्या पुराची साक्ष सुद्धा आहे. अशा एक नाही अनेक घटना आपल्या भूमीमध्ये घडलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या भूमीजवळच आहे. आणि जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो बुरानपूर लुटण्याचा जो विषय पाहिला तो सुद्धा बुरानपूर आपल्या जवळपासच आहे या भागामध्ये. मग छत्रपती शिवाजी महाराज जर समजा समजून घ्यायचे असतील तर प्रत्येक घरामध्ये शिवचरित्र असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि महाराष्ट्र जर उजळून निघायचं असेल तर छत्रपतीच्या शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राची कूटनीती, महाराष्ट्राची राजनीती, महाराष्ट्राची कृषी नीती, अशा अनेक नीत्या पाहायला मिळतात. द फादर ऑफ नेव्ही म्हणून जर कोणाचं नाव जर घेतलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. एकदा जर बुलढाणा जिल्ह्यात गेले शेगावला तर त्याच्या बाजूला खामगाव नावाचा तालुका आहे. तिथून बुलढाण्याला जात असताना तिथे एक छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र लिहिलेलं आहे बघा. फॉरेस्ट मोठा नावाचं फॉरेस्ट लागते जंगल, त्या ठिकाणी एक महाराजांचं आज्ञापत्र आहे. आणि महाराज त्या आज्ञापत्रामध्ये काय लिहितात बघा. आपल्या देशाच्या म्हणजे आपला तो संपूर्ण देश त्यावेळी 400 वर्षाच्या अगोदर आपल्या देशाच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फिरंग्यांचं आगमन झालेलं आहे. आणि या फिरंग्यांचं आगमन थांबवायचं असेल, त्यांच्यावर मात करायची असेल तर आम्हाला आमचा आरमार उभं करावं लागेल, ज्याला आज आम्ही नेव्ही म्हणतो. मग यासाठी उत्तम जातीचं लाकूड फक्त महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला म्हणजे विदर्भात सापडते. आणि त्या लाकडाचं नाव म्हणजे सागवान आहे. आपल्या भागात सागवान फार मोठा आहे. त्याला तोडा, त्याच्या नावा बनवा, आरमार करा, पण त्याऐवजी एका झाडाऐवजी 10 झाडं लावा. त्यांना लेकरासारखे वाढवा. कारण की आज तोडलेलं झाड ज्याप्रमाणे लेकरू लहानाचं मोठं व्हायला वर्ष लागते, तसं झाडाला सुद्धा वर्ष लागतात. महाराजांचा किती मोठा दूरदृष्टिकोन असेल. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, छत्रपतीचा मावळा म्हणून वागता आलं पाहिजे. असे एक नाही अनेक उदाहरणं आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोनदेवांनी चुकीनं कल्याणच्या लुटीतून आणली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिला साडी चोरी करतात आणि परत पाठवतात. आणि जुन्या याच्यात उल्लेख नाही, पण आजच्या काही लिहिलेल्या कवितांमध्ये एक उल्लेख मिळतो. त्याचा आत्ताच्या कवितेमध्ये म्हणतात की अशीच आमची माता असती सुंदर रूपवती. तिच्याकडे पाहून म्हणतात ते गोर वर्णाची सुंदर पाहण्यासारखी
खूप सुंदर दिसते म्हणून म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, असेच आम्ही झालो असतो म्हणतात छत्रपती. आणि तो शाहिस्ते खान जेव्हा पडून जातो तेव्हा त्याच्याच परिवारातली एक स्त्री दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्याचे बोट कापतात तर ते एका धान्याच्या पेटीत लपलेली असते. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळीकडे हल्लाकोळ मचते आणि म्हणते की आपल्या परिवारातली एक स्त्री दिसत नाही. तेव्हा तो बोट तुटलेला अफजल खानही म्हणतो, काय म्हणतो, छत्रपती वो सिवा कैसा भी होगा लेकिन वो औरत के तरफ बिलकुल डोरे नहीं डालेगा. हे माझ्या राजाचं महान कर्तृत्व बघा. मूर्ती लहान पण कीर्ती महान, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, ही राजा शिव छत्रपती कडून शिकावे. मग कवी भूषण नावाचा एक लेखक होऊन गेलेला आहे. छंद लिहिले त्यांनी छत्रपती शिवरायांवर. आता एक साधारणतः 21 दिवसापर्यंतच्या अगोदर त्यांच्या गावाला जाऊन आलो. कानपूर जवळ गाव आहे छोटस, टिकवापूर, त्रिविक्रमपूर त्याचं जुनं नाव. छत्रपती शिवरायांची स्तुती करतो छंदामध्ये. बाकीच्या पूर्ण अवतीभोवतीचं वातावरण सांगतो की वातावरण कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक असा दिवा आहे आणि त्याच्या भोवताल ही सगळी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघलशाही ही हवा आहे, ते विझवायला लागलेली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज तग धरून टिकतायत. कसे टिकतायत? इंद्रजिमी जुंबपळ बाडव सुदंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पवनबारी महापर शंभुरती राहपर जो साहस महापर काम राज है तावा तुम पर चिता मुग झुंड पर भूषण तुंड पर जैसे मृगराज है तेज तम हंस पर कानाजिली कंस पर त्रोमेच हंस पर शेर शिवराज है जय भवानी. म्हणजे माझा राजा कसा आहे? शेर आहे, शेर. आणि शेराचा पुत्र कसा असतो? छावा. कसा असतो? चित्रपट पाहिला की नाही? किती लोकांनी पाहिला? आता ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून पहा. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते त्याच्या मुलांनी छत्रपती संभाजी राजांनी टिकवलं आणि त्याच्यामुळे आज आपण इथं आहोत. आता हात खाली करा. लक्षात आलं का? छत्रपती संभाजी महाराजांनी टिकवलं. त्यांनी कशासाठी प्राण दिला? हिंदू धर्मासाठी प्राण दिला. 3 शर्यती होत्या. शर्त अटी 3. कोणत्या? पहिली, मुस्लिम धर्म स्वीकार, नाही स्वीकारला. खजिना कुठे आहे सांग, नाही सांगितला. तुझे कोणते कोणते सवंगडी आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यात तुझा संपर्क आहे, नाही सांगितला. प्राण दिलं पण नाही सांगितला. आता महाराजांचा बलिदान मास पण आहे. एवढे जगत जिथे राजे आपल्या भूमीवर होऊन गेले आणि आपण त्यांचे वंशज आहोत, हे आपली सुद्धा पुण्याई आहे. मग छत्रपती शिवराय जर समजून घ्यायचे असतील तर प्रत्येक घरामध्ये शिवचरित्र असणं गरजेचं आहे. त्याबरोबर सांगितलेल्या 5 पुस्तका, गाथा, गीता, ग्रामगीता, संविधान आणि शिवचरित्र, या 5 पुस्तका असणं गरजेचं आहे. कारण या 5 पुस्तकांमध्ये खूप काही दडलेलं आहे. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, छत्रपतीचा मावळा म्हणून वागता आलं पाहिजे. अभ्यास करा, मोठे व्हा, शिक्षणानं, राजनीतीत, व्यवसायात सगळीकडे मोठे व्हा, पण कुठेही असा पण छत्रपतीचा मावळा म्हणून एक दिसा. आज गेलेली वेळ उद्या येणार नाही. आजचा क्षण उद्या नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेळेत समजून घेतली पाहिजे. महाराजांवर बरीच आक्रमणं झाली. 23 किल्ले गेल्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जेव्हा स्वराज्यात आल्यानंतर पुन्हा किल्ले जिंकून घेतले. स्वराज्य वाढवलं, स्वराज्य वाढवलं, मोठं केलं. आणि 6 जून 1674 6 जून 1674 महाराजांचा अधिकृत राज्याभिषेक झाला. महाराजांचा राज्याभिषेक झाला चैत्र शुद्ध त्रयोदशीला. आणि शास्त्रोक्त पद्धतीने अभंग स्नान, मंगल स्नान, दुधाभिषेक सगळं करून घेतला. पूजापाठ केली गेली, सगळं करून घेतलं. आणि राजदंड हातात घेतला. राजदंड. आता आपल्या देशाचे गौरवशाली पंतप्रधान त्यांनी नवीन संसदेचं जेव्हा लोकार्पण केलं तेव्हा राजदंड त्यांच्या हातात होता. हा राजदंड म्हणजे काय असतो? एखादा व्यक्ती जर समजा सर्व शक्तिमान असेल तर त्याला दंड कोण देईल?
एखादा व्यक्ती जर राजा सर्वशक्तिमान आहे त्याला दंड कोण देईल? तर त्यासाठी तो राजदंड असतो. को दंडोसी धर्मदंडोसी. कारण की धर्म हा मोठा म्हटले गेलेला आहे. धर्म म्हणजे काय? कर्तव्य. धर्माला आज कर्तव्य म्हणता येईल. को दंडोशी धर्मदंडोशी. आणि त्या राजदंडावर 4 सिंह आहेत आणि तेच 1 रुपयाच्या शिक्क्यावर आहे आणि तेच आपली राजमुद्रा आहे. आपण जशानं तसं घेतलेलं आहे. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तेही आज आपल्या मंत्रिमंडळामध्ये जशानं तसं आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान आपल्या देशाचे इकडे पंतप्रधान आहे, त्याचे जे 8 मंत्री आपल्या देशातील बाकीचे मंत्री आहेत. आणि राष्ट्रपती म्हणजे जिजाऊ साहेब बसलेले आहेत, त्याच राष्ट्रपती होत्या. छत्रपती शिवाजी महाराज राजकारभार चालवत होते आणि तेच न्यायालय होतं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळं तेच होतं. आमच्या घरामध्ये एक गृहमंत्री. आमच्या काकाला थोडासा यायला उशीर झाला का घरी भांडे वाजणं चालू होऊन जाते. आता कुठं वाजवायचे, किती वाजवायचे? विषय शेवटी संस्काराकडे आणला पाहिजे. मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही. आज समाजाचं चित्र विचित्र होत चाललेलं आहे. आपल्या मुलीबाळी, आपली मुलं बाळ आपल्या शब्दात नाहीये. मी तुमच्या मुलांसारखा, तुम्ही मला बोलावलाय तर माझा बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्याकडे फक्त 5 मिनिट राहिलेले आहे. मी अगोदरच सांगितलं मला 1 तास लागेल. सगळं कमवा, मिळवा, अभ्यास करा, हे करा, ते करा, पैसा कमवा, पण संस्कारक्षम जोपर्यंत आम्ही राहणार नाही तोपर्यंत आपल्या पिढीचं भविष्य नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही जर थोडासा इतिहासाचा गाळा अभ्यास केला, आता मी सांगू शकत नाही असे वर्णन छत्रपती शिवरायांच्या काळात आहे. या पृथ्वी तलावर 16 जगत जेते राजे आहेत आणि 17वा राजा माझा शिवबा राजा आहे की जो लोकांमधून लोकांसाठी लोकांकरिता निर्माण झाला. 16 राजे वारशाने निर्माण झाले आणि लोकांमधून निर्माण होणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. किती मोठं कर्तृत्व आहे. काय एकाच राजाची जयंती का साजरी केली जाते? त्याच्या मागे 1000 कारणे आहेत, 1 नाही 1000. ज्या वेळेस छत्रपती शिवराय, मी बुलढाण्याच्या आरमाराचं तुम्हाला उदाहरण दिलं, आज्ञापत्राचं. आमच्या आया बहिणीची काय परिस्थिती होती हो गोव्यामध्ये आणि समुद्र किनाऱ्यावर. जेव्हा ते पाद्री आमच्या देशामध्ये आले, ज्याला आपण ख्रिश्चन पास्टर फादर म्हणतो, आमच्या आया बहिणींना आवर्जून फोर्स करायचे पुरुषांना की ख्रिश्चन धर्म स्वीकारा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा. आणि ज्यांनी नाही स्वीकारला या सगळ्या आया बहिणींना नग्न करायचे. त्यांच्या पायांना मोठे मोठे दगड बांधायचे आणि अशा आऱ्यावर ठेवायचे. त्यांना आऱ्यावर म्हणजे ते वजनाला खाली आली पाहिजे ना, मधातून कापली पाहिजे. एवढे अन्याय अत्याचार स्वराज्य निर्मितीच्या पहिले आमच्या देशावर झालेले आहे. हे हसण्यासारखी गोष्ट नाही, ही कर्तृत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्या राजामुळे आज आपण इथं असतोच नाही. हे आडनावही नसतं, हे गावही नसतं, हे देवग्राम तर मुळीतच नसतं. कोणतं तरी बाद असतं. हे लक्षात येत आहे ना? हे कोणतं तरी बाद असतं, देवग्राम तर नसतंच. मला त्या गावाचं नाव, जुनं नाव पलटलं, एकदम चांगलं झालं, पण एकदम आनंद वाटते गावाचं नाव घेतल्यानंतर. आमच्या पुरुषांच्या काय अवस्था होत्या. 1 पाव द्यायचे, पाव खा, भ्रष्ट झालास, आता हिंदू नाहीस. आणि जर तो बाटला, नाही स्वीकारला तर जळता कापड त्याच्या अंगावर टाकायचे आणि त्याला जिवंत पेटवायचे. आजही जर तुम्ही गोव्याला गेला तर गोव्याला आम्ही फक्त बीच पाहायला जातो. जरा शिवरायांचा इतिहास पाहायला जा. कधी महाराजांच्या गड किल्ल्यावर मुलांना न्या आणि सांगा हीच ती स्वराज्याची पायरी जिथून महाराष्ट्र घडला. कोणी म्हणतात की या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, पण मी 14 ज्योतिर्लिंग मानतो. 12 तर हे 12 आहेच. 13वं छत्रपती शिवरायांचा रायगड आणि 14वा छत्रपती शंभूराजांचा संगमेश्वर. एकदा मुलांना सांगा की हा देश कशामुळे. छावा घरी गेल्यानंतर पहा की ज्या राजानं आपल्या प्राणाची आहुती देऊन आमचं रक्षण केलं तो राजा कसा होता. उदाहरणं देण्यासारखे भरपूर आहेत, एवढे की कधीही संपणार नाही. तुम्ही बोलावलं तर पुन्हा येईल, पण कान टोचल्याशिवाय सोडणार नाही. कारण हे समाजाची वास्तविक परिस्थिती आहे. आज तरुण पिढी व्यसनाधीन चालली आहे. आज घराघरात अफजल खान आहे. मी गर्भसंस्कार सांगितले तुम्हाला मगाशी.
छत्रपती शिवाजी महाराज कशानं मोठे झाले? गर्भसंस्कारानं मोठे झाले, गर्भसंस्कारानं गुणी झाले. आज आमच्या घरचं कार्ट एवढूसं राहत नाही 2 वर्षाचं, त्याला काही समजत नाही 1, 2, 3, पण त्याला हे जरूर समजतंय. कारण आई म्हणजे हुशार आहे, त्याला बाकी काहीच समजत नाही. म्हणजे गर्भसंस्कार आहे ना. लक्षात येत आहे का? घरोघरी मातीच्या चुली. सिनेमांचे नावं घेत नाही किंवा सिरियलिंगचे नावं घेत नाही. आम्हाला आज आमची परिस्थिती, आमच्या देवांना आम्ही वेटिंगवर ठेवतो. देव आमच्या देवांना आम्ही वेटिंगवर ठेवतो. कसे वेटिंगवर ठेवतो? ज्या वेळेस सिरियलचा ब्रेक होईल ना, आम्ही तेव्हाच दिवा लावू, तोपर्यंत नाही लावणार. 5 मिनिट थांबा. आमच्या घरचे भाऊसाहेब दिवसभर कष्ट करून थकून आले, 1 ग्लास पाणी आणि चहा मांडून दिसून नाही, थोडासा ब्रेक होऊ द्या. भाऊसाहेब पण वेटिंगवर. अरे ज्या माणसामुळे सगळं कर्तृत्व आहे, संसाराचा गाळा ओळख आहे, रात्रंदिवस कमाई कष्ट करत आहे, तो तर कधी टीव्ही पण पाहत नाही. प्रायोरिटी ठरवायची ना आयुष्यामध्ये. मग तुम्ही मुलांपासून काय अपेक्षा कराव्या? समोरची जर पिढी घडवायची आहे तर अगोदर जिजामाता, शहाजीराजे, आणि शहाजीराजेनं जिजामातानंतर छत्रपती शिवराय आले की आपसुक शंभूराजे घडतात. इतिहासानं सांगितलेलं आहे. शंभूराजे गेले तरी छत्रपती राजाराम महाराज आहेत, ते गेले तरी ताराराणी तयारच आहेत. आणि इथं जरी समजा हे सुद्धा वयानं जरी कमी पडत गेले तरी शाहूराजे तयारच आहेत. आणि त्यांच्या हातातून सत्ता निष्ठायला आले तरी एकनिष्ठ मावळे धनाजी आणि संताजी तयारच आहेत. औरंगजेब स्वप्न पाहायचं, स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीवर मी जय मिळवेल, या महाराष्ट्राच्या मातीवर आणि इथल्या मंदिरावर जो भगवा फडकते हा सूर्याचं अस्तित्व असणारा भगवा, हा संत ऋषी मुनींचा असलेला भगवा, हा मंदिरावर असलेला भगवा, ह्या प्रत्येक राजाच्या रथावर असलेला भगवा मी पाडीन आणि आता इथं हिरवा फडकवीन. पण लक्षात घ्या, 1 नव्हे 2 नव्हे 3 छत्रपती जिजामातेनं या स्वराज्याला दिले, पण एकाही छत्रपतीनं हिरवा फडकवू दिला नाही. आणि जो औरंगजेब स्वप्न पाहून दिल्लीवरून इथं आला होता तो याच मातीत इथंच गाडला गेला, परतही जाऊ शकला नाही. हे महाराष्ट्राच्या मातीची ताकद आहे बघा. आणि हे महाराष्ट्राचे लेकर आहोत आपण, लेकर. आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावी तोषोनी मज द्यावे पसायदान. हे माऊली पसायदान मागतात. आणि कोणासाठी मागतात? विश्वाच्या कल्याणासाठी, स्वतःसाठी नाही मागत बघा. हे छत्रपती शिवरायांकडे प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्ते नशुशेषा मुद्रा भद्राय राजते, तेच माऊली सांगतात. मग आमची जर पिढी घडवायची असेल तर छत्रपती शिवरायांचे उदाहरणं, छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र आणि अन्य ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत या सगळ्या अत्यंत आवश्यक आहे. एक इतिहासाच्या सांगू की थांबू? अजून किती वेळ? मान्यवरांना उशीर होत असेल. आमचा इतिहास हा गौरवशाली आहे, तो आम्ही जोपासला पाहिजे. आज आम्ही 10+2+3+ लग्न प्लस नोकरी प्लस पॅकेज प्लस पुणे प्लस मुंबई प्लस फ्लॅट प्लस 1 पोरगा 1 पोरगी, खतम, विषय संपला. संस्कारच राहिले नाही हो. आज घरामध्ये नुसता गणपती बसू द्या, नाही बसला तरी काही हरकत नाही, एखाद्या छोटा मोठा कौरीचा कार्यक्रम, पूजनाचा कार्यक्रम होऊ द्या, मुलं सहज पाया पडतात. आई वडिलांकडून मुलांना आलेले हे संस्कार आहेत. का पाया पडतात? कारण की जेव्हा मोठ्या माणसाच्या आपण पाया पडतो तर त्याच्या शरीरात असलेली पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी त्या लहान बालकाच्या शरीरावर प्रवेश करते आणि त्याच्या अंगात असलेले सत्व गुण त्या लहान बालकाला प्राप्त होते. हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे. स्त्री ही घरात सांभाळणारी सगळ्यात मोठी एक महत्वाची भूमिका राबवणारी व्यक्ती आहे आणि तिचं माथा नेहमी शांत राहावा म्हणून ती भांग भरते. पुरुषाच्या उजव्या बोटाच्या या ज्या नसा आहेत आणि स्त्रीच्या बोटाच्या या ज्या नसा आहेत त्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि हृदयाचं रक्त फक्त 2च गोष्टी शुद्ध करू शकतात, एक म्हणजे बीट आणि दुसरं म्हणजे सोनं. म्हणून सोन्याचीच अंगठी घातली जाते. आता थोडासा फरक पडला, आता 5ही बोटात अंगठ्या यायला लागला, तो भाग वेगळा. ही आमची विज्ञानवादी संस्कृती आहे, हे समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवरायांचा जर फोटो पाहिला तर छत्रपती शिवरायांच्या कानामध्ये कुंडल आहे.
कारण रक्तसंचार चांगला व्हावा, ज्याला आजच्या भाषेमध्ये अर्थिंग म्हणतो, तो शरीराला पूर्णता मिळावा म्हणून कान टोचलेले आहेत. डोकं शांत राहावं म्हणून माथ्यावर टिळा लावलेला आहे. पंचधातूचा या शरीराला साध मिळावा म्हणून हातामध्ये सोन्याचं पंचधातूचं कळ आहे. या हातामध्ये अंगठी आहे कारण की हृदयापर्यंत रक्ताचा संचार चांगला व्हावा. ही आमची संस्कृती आहे बघा. आम्ही सैल कपडे का घालतो? आता धोतरचा जमाना गेला, लुगड्यांचा साड्यांचा अजून तरी आहे. का घालतो? कारण आमचा देश उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये आहे. आमच्या शरीरात हवा खेळती राहिली पाहिजे म्हणून आमच्याकडे कुर्ता पायजामा धोतर किंवा साडी किंवा अनन्य कपडे घालण्याची प्रथा आहे. पण आता आलो जीन्सवर आणि एकदम वाळवूनच टाकलो कुजली बिजली. ठरवायचा आमची संस्कृती कोणीकडे आहे, आम्ही कोणीकडे, आम्ही कुठं चाललेलो आहे. आता जर विषय घेतला तर हा छत्रपती शिवरायांपासून एकदम वेगळा विषय होईल. पण लक्षात घ्या, हे सगळे विषय कोणामुळे आहे? छत्रपती शिवरायांमुळे. जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर कदाचित आमचं अस्तित्व कदाचित नसतंच. म्हणून आपण सौभाग्यशाली आहोत की आपण अशा राजाच्या या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. आपण संत ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. आपण राजा महाराजांच्या चक्रवर्ती सम्राटांच्या या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. मुलांना इतिहास शिकवा. ज्या लोकांना वाटते की विज्ञान मोठा आहे, सायन्स मोठा आहे, या गोष्टी आहे, पण लक्षात घ्या काश्मीरमध्ये आज आपली परिस्थिती काय, बंगालमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंची परिस्थिती काय, आपल्यातलाच तुटलेला आहे कधीतरी, पाकिस्तानमध्ये काय. म्हणून सगळ्यात गोष्टी, मगाशी सकाळी एका व्याख्यानाला गेलो, तिथे एक महिला वक्ता होत्या. त्या भाषणात त्यांनी स्त्री व्यथा सांगितली. आता त्यांच्यावर काय उत्तर द्यावं? मी उत्तर दिलं नाही, पण मी एवढं म्हटलं की शिवबा घडवायचा असेल तर जिजाऊ घडली पाहिजे, शहाजी असायला पाहिजे. पण हेही सांगतो की ज्याप्रमाणे आमच्या आई बहिणींची इज्जती लुटल्या जात होत्या, त्यांना 2-2 रुपयात विकल्या जात होतं, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी वाढवलं, राजाराम महाराजांनी टिकवलं, ताराराणी बाई साहेबांनी हे पुन्हा वाढवलं. आणि आपल्या सैन्यामध्ये महिला भरती करणारी पहिली छत्रपती म्हणजे ताराराणी साहेब आहे. मग आमच्या मुलीबाळी फक्त काय इन्स्टंट फेसबुकसाठीच आहे का? आमचे मनगट कुठं गेले? आम्हाला तलवारी लाठीकाठी दंडपट्टा नाही फिरवतायत का? फिरवा ना. मनाई कोणी केली? पहा ना युट्यूब, बोलवा ना कोणीतरी प्रशिक्षक. जसं लेझिम खेळता येते, जसं शेतामध्ये मेहनत करता येते, जसं नोकरी करता येते, जसं अंगठा चालवता येते, तशासारख्या तलवारबाजी करा ना, दांडपट्टा फिरवा ना. अरे एकटी असली तरी चौघाला भारी असली पाहिजे, तेच जिजाऊची लेख आहे हे लक्षात घ्या. नाही तर ते फक्त फेसबुकची ना व्हॉट्सअपची लेख आहे. आपल्या मुली घडवल्या पाहिजे, पण कशा? हे प्रेरणास्त्रोत समोर ठेवून. किल्ले आमचे प्रेरणा स्त्रोत आहे आणि मंदिर आमचे प्रार्थना स्त्रोत आहे. हे टिकवले पाहिजे. हे जोपर्यंत टिकवणार नाही तोपर्यंत कधीच काही होऊ शकणार नाही. ह्या भारतातल्या घटना ह्या जर घडवायच्या नसेल, थांबवायच्या असेल, तर त्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलावं लागेल. छत्रपती शिवरायांवर बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ भरपूर झालेला आहे, मला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना भुका लागलेल्या आहे, त्याच्यामुळे संख्या वाढत आहे असंही वाटते कदाचित. आपण मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली. आमचे मित्र मोरे भाऊ यांनी बोलावलं, मंचावर सगळ्यांनी छान सन्मान दिला. काही स्पर्धा पण इथं झाल्या असं पण कळलं. सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो की आपण मला सुद्धा बोलावलं. जाता जाता आपण छत्रपती शिवरायांचा जय जयकार करणार आहोत. पण सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजे अशी आपल्या सगळ्यांना पाय पकडून विनंती आहे. आपल्या देशावर खूप मोठी संकट आहे. ही संकटी जर झेलायची असेल तर आपले संस्कार खूप गरजेचे आहे. आणि संस्कार जर चांगले असतील तर मुलं उत्तम घडतात. शिवबासारखं दुसरं उदाहरण मी जगाच्या पाठीवर आज कुठलंही देऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी छत्रपती शिवरायांचा जय जयकार करावा. भारत माता श्रीपती गणपती गजाश्वपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती
शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, वज्रचिरालंकृत न्यायमाता लोकमाता राजमाता जिजाऊ साहेब की, जिजाऊ साहेब की, जिजाऊ साहेब की, सर्जा राजा रणधुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य रक्षक महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, धर्म की, धर्म की, बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांचं सुद्धा मोठं कर्तृत्व आहे. हे कर्तृत्वही आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून या सगळ्या महामानवांना वंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली, सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद.